वसंतराव कुठे गेले? का गेले का घरी? पाणी आलं तर. वसंतराव, ओ वसंतराव, वसंतराव, ओ वसंतराव, 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 अरे हाय का नाही आहे? काय आवाज तर एखादा? हो, जरासा डोया लागला होता तर दिला लावून. वसंतराव वसंतराव कायच्या माय मी झोप लागते का नाही लागत या माणसाले? का उठले सुटले का चालले वावरात? खूप काम आहे बाबा. हा येऊ राहिलो. झोपले आहे काय? नाही नाही झोपलो नाही आहे, दिव्यात तेल टाकू राहिलो होतो जरासं. कोणत्या दिव्यात तेल टाकू राहिले हे? कोणत्या दिव्यात तेल टाकू राहिले होते? काल रात्री पाणी नाही आलं काय, तर पुरा अंधार भूक होता. तेवढ्यानंतर बरं झाला का ते टॉर्च भेटला हाती. त्याच्यासाठी कसं सोय लावून ठेवून दिली, दिव्यात तेल टाकून ठेवलं. करून टाका आता पेरणी चालू. आता काही वाट पाहू नका, येतेच पाणी. काही राजे हो वसंतराव, काय फिटवाच्या मागे लागले काय? आणि आता काल पाणी आलं रात्री, आणि आज ऊन तपली तर मग कसं? मले भरोसा नाही आहे. 3-4 पाणी झाल्याशिवाय आम्ही काही पेरण्या करत नाही. काय 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 मॅट झाले काय? बियाणे पाना काय महाग झाले आहे? हा काय काय घाट्यात करून टाकता का काम पुरं? फोन वाजू राहिला ना तुमचा किती वेळचा? फोन तर उचलून घ्या. फोन मी उचलत नाही, मला झोपू दे शांततेत. माझ्या डोकं काही खराब करू नको आता. आणि कोणाचा फोन आला तर उचलाचा नाही. नाही म्हणजे नाही. अरे कोणाचा अर्जंट फोन असन उचला तर सही. एवढी उचलाची पडली असन तुले तर तू उचल. मला उठवायचं नाही आता जोपर्यंत माझी झोप पूर्ण होत नाही. हॅलो, ते झोपले आहे. तेले म्हणा काय झोपतच राहशील का म्हणा? पांटेला उघडणार राजा. आम्ही तर पानं खायचे आहो. हा किती दिवस झाले आता त्याचा पांटेला बनाय. किती वाट पाहू राहिली त्याचीवाली. त्याच्यात गडी फोनही नाही उचलू राहिला. ते आजच आले ना, त्याच्यानं जेवले ते आणि झोपले. आणि ते म्हणून राहिले का आता मला उठवू नको. बरं एवढं विचारतेले का आज पांटेला उघडणार आहे का नाही उघडणार आहे म्हणून? आज पांटेला उघडणार आहे का तुम्ही? नाही ना वा, सांगून दे. आज पांटेला नाही उघडत म्हणा. नाही आज पांटेला नाही उघडत म्हणते. बरं कधी उघडते ते तर सांग म्हणा. उद्या उघडीन म्हणते ते. बरं ठीक आहे. याचेही मोठे भाव वाढले. उद्या उघडीन म्हणते डायरेक्ट पांटेला. सायलेंटवर करून ठेवला ना मोबाईल. आता कोणाचाच फोन उचलायचा नाही. आता शांततेत झोपू दे पहिले मला. उद्या उघडीन पांटेला. देशमुख साहेब कधीचा मुहूर्त काढला? उद्या उघडीन म्हणते तो. आता चांगला पसरला आहे. 3-4 दिवस काही खाले नसन भेटलं, चांगलं खाऊन घेतलं आता गयापर्यंत. आता पसरला चांगला. चुपचाप आता तिकडून सुटून आल्यावर काम नाही आहे का त्याचंवालं पांटेला उघडाचं? सांगा आता, हे डॉक्टर साहेब इकडल्या तिकडे घुमते आणि पेशंट आला तर कसं करा? आता आपण काय करू शकतो त्याच्यात? आपण तर म्हणू थकलो. येऊन जाऊन पेशंट नसले का बाहेरच जाते हे. डायरेक्ट गोड बोले डॉक्टर पाशी घे. अरे काय झालं येले? घ्या अंदर घ्या लवकर. डॉक्टर साहेबाले बोलावतो. तुम्ही एक काम करा काका, लवकर डॉक्टर साहेबाले बोलावले जा. पण झालं ना आता सगळं. 1-2 घंट्याची झोप घ्या, मग रातभर झोपाव ना. रातभर झोपाचंच काम आहे. जरा पांटेला रात्री लवकर बंद करा. पण आता तर वांदे पडू राहिले ना आपले खाप्याचे. डॉक्टर साहेब लवकर चला, तो एक पेशंट आला, इमर्जन्सी आहे. देशमुख साहेब लवकर दवाखान्यापाशी सोडून द्या. मस्त काम आहे डॉक्टर साहेबाचं. दिल्ले तिकडे पेशंट सोडून आणि इकडे घुमू राहिले. चुपचाप असाच राह. दिमाग नको खराब करू फालतूचा. डॉक्टर येते आता. थांब 5 मिनिटं. काय होय ये? पेशंटले असं काऊन झोपवलं उलट? सारखं करा दिले. आणि तू पहिले खुर्चीच्या खाली उतर लवकर. बसाची खुर्ची होय ते. काय झालं येले? काय केलं यानं दूध पावडर समजून ब्लिचिंग पावडर खाल्लं. तेव्हापासून तो काही उठलाच नाही. ते पाहून घ्या, एकदम बेशुद्धच्या बेशुद्धच पडलाय. अरे त्याला काय वासही नाही आला का त्याचा? का त्याला चवही नाही समजली? काय माहित, मी काय घरी होती नाही. मी होती वावरात. मला लोकांना सांगितलं का त्या पोरानं असं केलं म्हणून. ताजं दूध भेटल्यावर काही गरज आहे का दूध पावडर ठेवायची घरी? हा ते ब्लिचिंग पावडर ठेवायची. आता मला काय माहित. काल आणलं ब्लिचिंग पावडर आणि गडबडी ठेवलं तिथं आणि चालली गेली वावरात. मला काय माहिती पोट्ट असं कारनामे करते म्हणून. बाहेरच आहे आणि वांत्या याच्या गोळ्या घेऊन ये 2. जाय. काही टेन्शन नका घेऊ, होऊन जाते व्यवस्थित. वांत्या केल्या म्हणजे पुरं निघून जाते पोटाच्या अंदरचं. धोंडी काय फेल गेली का होता ते आपली आली? हा धड बुटाले माती नाही चिपकू राहिली ना. एवढं काही पाणी नाही आलं काही. आणि वसंतराव म्हणून राहिले होते का बस घ्या म्हणे पेरणी करून आता. त्याच्या मनानं का ऐकू नका तुम्ही. एकदा लंब्यात फिटले आहे तुम्ही. पाण्याच्यानं ते तुम्ही टाकलं नव्हतं काय? टीनं गेले ते उडून. त्याच्यात लंब्यात फिटले गेले आहे. तर जराशे हुशारीनं, नाही तर त्याच्या मनानं करसान. पाणी नाही आलं जसं पाहिजे तसं. पेरणी जोगतं पाणी नाही आलं काही. असं पाणी आलं ना रात्री, तसं 4-5 दिवस पाहिजे लगातार. तर थोडंसं मग पेरणी पुरतं होऊन जाते आपलं. पण आजूबाजूच्या गावात चांगलं दनादन पाणी चालू आहे ना. चांगलं झोडपे देऊ राहिलं ना. चांगलं ठोकाय ते माझं पाणी आहे. हा मुसळधार पाण्यासारखं. आणि त्याचे कास्तकाराचे पेरणे चालू झालं. आणि आपलं कसं वय निकळलं. इकडे तर धोंडी काढू नये काही पाण्याचं नक्षत्र दिसून नाही राहिले. काय ग्रहमान उलटे घुमू राहिले काय? हा काय माहित, काही समजूनच नाही राहिलं. काही धागे दोरेच नाही लागू राहिले हातात.
काय धागे दोरे नाही लागू राहिले म्हणून राहिले तुम्ही हातात? धागे दोरे लावून का तुम्ही काय त्या धाग्या दोऱ्यानं काय भवरा घुमता काय? मायावर कायले खवलू राहिले होता ते तुम्ही एवढे? हा, मी काय इंद्रदेव आहे काय पाणी सोडणार आहे? अरे तुमच्यावर नाही खवलू राहिलो मी तुमच्यावर खवलून काय करू सांगा बरं? आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही फिटले नाही पाहिजे. 3 लाख रुपयानं अंदर गेले होते बा. जे वसंतरावांनी तुम्हाला आयडिया दिली होती का टीनं टाका म्हणून 2 एकरातनी, म्हणून तुम्हाला चांगलं सांगणं आहे. आता तुमची इच्छा, तुम्हाला पेरणी करायची असेल तर करा बुवा. मले जे ऐकायचं आहे त्याच्यापासून तेच ऐकतो मी. कामाचं वाटलं तर करतो, नाही वाटलं तर नाही करत. आपण काय आताचीच कास्तकारी करू राहिलो का? आपल्याला माहित नाही का किती काय पाणी पाहिजे? तर त्याईनं म्हटलं सहज, मी तुम्हाला सांगितलं. अरे आताशीच नाही करा लागत, आता जरा पाणी पडू द्या, मग पाहू आता. जसं पाणी पडलं रे पडलं, 15-20 दिवस लगातार मस्त चिखलदऱ्याला घुमायला चाललो जाऊ आपण. आता लय दिवस झाले. हा, जेव्हापासून त्या कुठं गेलतो आपण तिकडे, ते राजस्थानच्या तिकडे ते खटूश्याम घुमलो होतो. जैसलमेर होय ते. हा, जैसलमेरला गेलो होतो, खटूश्यामला गेलो होतो. त्याच्यानंतर घुमायलाच कुठे गेलो आपण? कोणतीच तर ट्रिप नाही काढली. किती दिवस झाले आता? आता मस्त पाणी पडू दे आणि चिखलदऱ्याला चाललं जाऊ आपण सगळेजण. हां, 2 दिवस तिकडेच राहू. चिखल धराले जशी पाहिजे तशी मजा नाही येणार राजा. कुठं तरी लंब्यावर चला. 7 दिवसाची ट्रिप काढ चांगली. नाहीतरी काय आहे, एकदा का पेरणी झाली तर कोणतं काम राहते? आता कसं मस्त मोसम पाणी आहे आणि बरसातीतच घुमाची मजा येते कुठं बी. अरे चिखलदऱ्यात चालणं सस्त्यात मस्त. काय येते खर्च तुले माहीत आहे, 500-500 रुपये येईन जास्तीत जास्त. जेवणं खावणं आलं सगळं झालं त्याच्यात. गाड्याचं तर टेन्शनच नाही आहे. एक पाटलाची गाडी आहे, एक तात्याची गाडी आहे. 2 गाडीत मस्त जमून जाते. आहेच कितीक जण आपण? काय शाहरुख आहे काका, सगळ्याला विचारून घेजो चलता काय म्हणून. त्या हिशोबानं गाडी करू आपण. जर कमीत कमी 17-18 जण बसले तर बसच करून घेऊ भाड्यानं जासाठी. आणि जर आपणच असलो आपलेवाले, म्हणजे नामदेव काका, देवानंद काका, अरे ते आपले दिलीप काका, आणि काय आहे मग ते 3 जण झाले, 6 जण. आणि आपण 11 जण, 11-12 जण समजा, तर मग आपल्याला गाडीतच झाले पुरते. आणि जर जास्त जण येत असन तर मग बस करायला पुरते ना आपल्याला सारखी, म्हणजे सगळ्याची ट्रिप होऊन जाते. हा, तुझ्याही म्हणणं बरोबर आहे म्हणा. आपण विचारून रे सगळ्याला विचारून त्याच्यानंतर एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकून देऊ. आणि जे पैसे लागू राहिले या झाले, जेवढे आहे त्याला भागेले करायचं. आणि जेवढे ज्याच्या हिश्श्यात येन ते मग देऊन द्यायचे, पैसे जमा करून घ्यायचे तेवढे. आणि खा प्यायचं आपापल्या पैशानं, म्हणजे जेवाचं सगळे मिळून. आणि जे येन जेवाची कॉन्ट्री ते सगळ्यावर घ्यायची, एकाच्या इकडे नाही ढकलाचं. पहिले गोष्टी कमी करा तुम्ही 2 जण. पहिले 1000 रुपये तुम्ही 2 जण जमा करता. मग जैसलमेरचे पैसे अधिक बी तुम्ही तात्याला दिले नाही आहे, समजले? ते जमणार नाही नाटक फालतूचं. आमच्या बच्चे पैसे पहिले घेजा ना तुम्ही. तुम्हाला पैसेच पाहिजे ना पहिले. पण माय कसं म्हणणं आहे का, पहिले सगळं जे होईपर्यंत, म्हणजे इथून जाऊन तर वापस येईपर्यंत एकट्यालेच कोणाला खर्च करायला लावा. मग जे बी येत असन ते त्याला पैसे आपण देऊन देऊ, त्याच्या हिश्श्यात येते ते. सध्याचे 500-500 रुपये जमा करून घेऊ. बरं, ते पाहू आपण काय आहे ते. पण आज पहिले रात्री तात्यासोबत बोलू आपण. हे का लय दिवस झाले का ट्रिप गिफ्ट काही काढली नाही म्हणून. आणि मग तुमचंवाला ते कचऱ्याचं कसं? कचऱ्याच्या गाड्या कोण चालवून मग? त्याचं काही लोड नको घेऊ तू. त्याच्या सुट्ट्या मारून घेईन आम्ही. त्याच्यानंतर मग रविवारच्या दिवशी काम करून त्याची लेवल करून देईन. मग झालं ना पक्का का जायचं आहे म्हणून? नाही तर मग मंदातच भरोसा. हे कामं नाही पाहिजे आपल्याला, पहिले सांगू राहिलो. नाही, हे पक्का आहे का जायचं आहे म्हणून आपल्याला. रिंक्या येऊ राहिला. मोहनदा आलाच नाही का आपला सुटून? आला वाटते ना, तात्या गेले होते ना आणाले. आला वाटते तो, घरी आहे झोपला. बाद येतो अर्ध्या घंट्यात मोहनच्या पांटे लावून. तुमच्यासाठी काही आणा लागते काय? मिक्सर तंबाखूचं पान आणतो, कच्ची सुपारी टाकायला लावतो, इलायची लोंग. बरं येतो. गडी आला म्हणते सुटून, आणि गड्यानं अधिक पांटेला नाही उघडला. गरज नाही का पैशाची? आता किती दिवस झाले एखादं चवाचं पान नाही खाल्लं, जरा खाव म्हटलं, अधिक उघडलंच नाही ना पांटेला. झोपला जा वाटते घरी. फोन लावून पाहू काय? लावा बरं फोन, कधी उघडते तर विचारतो. मोहन तर काही फोन उचलून नाही राहिला. फोनच नाही उचलू राहिला. जाऊ द्या, नाही उचलू राहिला तर आता जेव्हा उघडन तेव्हाच खा लागन. जाऊ द्या आपल्या ठियावर. चिखलदऱ्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे, पक्क झालं. जसं 15-20 दिवस लगातार पाणी आलं, तसंच आपल्याला निघणं आहे बस. अरे थांबणार रे बाबा रे, काय लावलं तुम्ही? आम्ही आमच्या घरात आहे, पाणी नाही येऊ राहिलं. तुम्ही म्हणून राहिले का 15-20 दिवस पाणी आल्यावर जाऊ? पहिले पाणी तर येऊ दे. 1 दिवस आला बस झालं. पाणी येऊ दे, पहिले पेरण्या होऊ दे, आणि मग टाइम भेटला म्हणजे पाहू. पाहू घेऊ हे शब्द वापरूच नका. जायचंच आहे म्हणजे जायचंच आहे. सांगा हो नामदेव काका, सांगा त्याले. चला ना हो तात्या, किती दिवस झाले आता. ते जैसलमेरला गेलो होतो आणि ते खटूश्यामला गेलो होतो, तेव्हापासून कुठं घुमलोच तर नाही आपण.
चला जरासं मूड चांगलं होते. जाऊ आपण, पण कसं आहे, पहिले जरा पेरणी गिरणी होऊ द्या. पेरणी झाली का 3-4 दिवसाची गॅप भेटते, मग चाललं जाऊ आपण. मग सध्या पेरणी तर होऊ द्या. जोपर्यंत पेरणी होत नाही, पण पाणी चांगलं येत नाही तर पेरणी होत नाही. पाणी चांगलं आलं का पेरण्या होय. पेरण्या झालं का मग जरा आमच्या मागचं एक टेन्शन कमी होते. मग एक टेन्शन कमी झालं म्हणजे आपण पाहू. भाऊ नाही, पक्क्यात जाणं आहे. हां, गावच्या ग्रुपवर मेसेज टाकू राहिलो आता 1 घंट्यात. का ज्याला कोणाला जायचं असन त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि पहिले 1000 रुपये जमा करा. आणि जर त्यातले उरले तर पैसे वापस बी होईन. खाणं पिणं येणं जाणं सगळं आमच्या इकडे. एक काम करा, तुम्ही चालले जा सगळेजण. हां, आमच्या तिघाचं काही होत नाही. पेरणी झाल्याशिवाय आम्ही तर कुठे येत नाही. आणि काय आहे बे त्या चिखलदऱ्याले, काही तर एवढं विशेष आहे नाही. हां, काहीच नाही आहे ना चिखलदऱ्याले एवढं. जिकडे तिकडे पाहिलं तिकडे हिरवं हिरवं दिसते आणि काय आहे बस, बाकी काहीच नाही आहे ना पाहण्यालाही. एखादा आडवा जनावर तर नाही दिसत, ना वाघ दिसत ना अस्वल दिसत, काहीच तर नाही दिसत. मग तुम्हाला वाघ अस्वल पाहायचे असन तर अभयारण्यात चला. मग वाघच वाघ आणि अस्वलच अस्वल आहे. जा ना एकटे, तुम्हाला कोण नाही म्हणते. तिथून तिथंच मेलघाट आहे अभयारण्यात. तुम्हाला तिकून तिकडेच टाकून देतो एकट्याले. ये जा वाघ पाहून अस्वल पाहून, अधिक काय पाहायचं आहे तर तुम्हाला. तसं नाही ना रे, म्हणजे जनावरही दिसलं पाहिजे आणि काहीतरी कसं नवीन बी दिसलं पाहिजे. धबधबे झालं, हे झालं ते झालं, असं म्हणून राहिलो मी. मग एक काम करा, केरलाले चला. जास्त लंबा काही चालू नको. केरलाले चला आणि इकडे चला आणि तिकडे चला. कारल्यासारख्या तोंडाच्या. हां, इकडेच पाय शॉर्टकट काय आहे तर. आणि तुम्हीच जा, आमचं येणं होत नाही. अरे तर हे पोट्टे सध्या नाही म्हणून राहिले तुम्हाला. 15 दिवस लगातार पाणी पडलं, 4-5 दिवस जर लगातार पाणी पडलं, तुम्ही पेरण्या करता. पेरणी झाली रे झाली का मग काय करता. मग काय करायचं काही काम आहे काय. मला 3-4 दिवस महिनाभर खालीच राहतं ना, तर मग चाललं जाऊ ना आपण घुमाले. हां, आता लय दिवस झाले ना घुमलोय नाही. जरा एन्जॉयमेंट बी होते. हां, जरा म्हटलं आपला बी जरा प्रोग्राम होते. सांगा ना हो देवानंद भाऊन पाटील, समजावून सांगा ना जरा. माणसाच्या येवणीत आल्यावर माणूस काही एन्जॉयमेंट बी पाहिजे असते का नाही. आमचं कसं म्हणणं आहे, एकदा फक्त पेरणी होऊ द्या, मग एन्जॉयमेंट करू आपण. आणि एक लक्षात ठेवा, हे मायावाले अधिक बी जैसलमेरला गेलो होतो, त्याचे पैसे दोघापासून भेटले नाही, बाकी सगळ्याचे भेटले. काय म्हणून राहिलो, जे हे म्हणून राहिले ना तर केरलाले चला, इकडे चला तिकडे चला, ते कुठे ट्रिप काढायची असन तर पहिले 1000 रुपये या दोघांपासून जमा ठेवून द्या. समजले, मापाशी जमा ठेवा लागन, त्याच्यानंतरच ट्रिप निघन समोर. पैसे तुम्हाला 1000 रुपये पहिलेच देतो, पण ट्रिपले तुम्हाला चलना है म्हणजे चलना है. क्या तात्या, तुम्हारे को इधर देख रहा उधर देख रहा, मोहन के पांटेले के पास देखा वहाँ नहीं मिले, और नाना नानी पार्क के पास देखा वहाँ नहीं मिले. किधर रहते तुम इधर. अरे तुम्हाला माहित असलं पाहिजे ना का मेन ठिया आमचावाला हा आहे जुनावाला. एक तर मोहनच्या पांटेल्यापाशी भेटन, नाही तर इथं भेटन. त्या नाना नानी पार्कमध्ये आम्ही कायले बसू. बोला खान साहेब, कशी काय आठवण केली. अरे आठवण बोले तो वो शिंदे साहब बोल रहे हैं कि परमिशन होना तुम्हारे को तो तुमको सरपंच साहब को साथ में लेके आना पड़ेगा और ये फॉर्म भरना पड़ेगा. बाद में जाके मैं परमिशन दूंगा और साथ में 2 पुलिस दूंगा. परमिशन कायच्यासाठी आणि मला कायले बोलावून राहिले शिंदे साहेब आणि कायचा फॉर्म लिहून घेऊन राहिले माझ्यापासून. तुमको मालूम नहीं क्या तात्या कल क्या आहे तो. माया काही ध्यानात नाही राहू राहिलं चलटू मामू. जोपर्यंत 3-4 दिवस पाणी नाही येत पेरणी जोगतं, आणि जोपर्यंत पेरणी होत नाही तोपर्यंत माझ्या डोकं काही जागेवर आहे नाही आता. आणि त्याच्यात हे पोट्टे म्हणून राहिले का चिखल धरायला जा लागते म्हणून घुमाले. मॅट झालो मी तर. अब ना पानी का कुछ समझ ही नहीं रहा ना, कैसा होगा काश्तकार का कुछ समझ में नहीं आ रहा. पानी नहीं आ रहा ना, मैंने बिया ने ला के रख दिए, पानी ने क्या करेंगे. एक दिन आया और बस हो गया. कल है शुक्रवार और कल ही है मुहर्रम, इसलिए बोल रहा मुहर्रम ने निकालना पड़ेगा क्या. तो उसके लिए शिंदे साहब बोल रहे कि परमिशन तो मिलेंगी, लेकिन तुम्हारे गांव के सरपंच चाचा लेले को यहाँ पे लाना पड़ेगा और ये फॉर्म भर के देना पड़ेगा कि किसी भी प्रकार के यहाँ पे झगड़े नहीं होंगे. इसका जिम्मेदार मैं रहूँगा अगर झगड़े हुए तो. और 2 पुलिस वाले प्रोटेक्शन के लिए भेज रहे बोलते, इसलिए तुमको चलना पड़ता परमिशन के लिए. पा माझ्या लक्षातच नाही का उद्या मोहरम आहे म्हणून हे असं होते. बरं ठीक आहे ना, परमिशन ना, मी येतो तुमच्या सोबत. आणि ढोल ताशे कोणाचे सांगितले. जिसको भी फोन कर रहा वो बोल रहा कि ये तारीख खाली है नहीं. बरं पहिले तुम्हाला परमिशन घेऊन देतो, मग तुमचं त्याचंही करून देतो. तात्या बैठो ना जल्दी, बातें बाद में करो ना, जाने को भी टाइम लगता बरं, बहुत दूर है वो, नजदीक है क्या. येतो मी एखाद्या घंट्यात. तुम्ही 3 जण इकडे तिकडे घुमल्यापेक्षा उद्या मोहरम निघू राहिला त्याच्यात वाजवाले चालले जाणार आहे, आणि 2 जण येईल घेऊन जा. आपल्याला नाही जमत बा ते वाजवणं, काही कुकडले कुकडे.
जाणं आहे आपल्याला ट्रिपले, चिखलदरा घुमाले, एवढं लक्षात ठेवजा फक्त. तशी कशी परमिशन देता मोरे साहेब? विचार करणार तुम्ही. हां, कमी जास्त काय झालं तर काय करसान सांगा तुम्ही. काय करसान काय माहीत नाही का तुम्हाला? वामन भिंगोटेचं आणि तात्याचे किती भयानक भांडणं झाले होते. तेव्हापासून मी निश्चयच केला का कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असो, यायले पहिले परमिशन घ्याच लागन. पहिले इथं फॉर्म भरा आणि कोणीतरी जबाबदारी घ्या. का कमी जास्त जर काही झालं तर तुम्ही मावर काढून कार्यवाही करू शकता बा. हां, आता जे सरपंच आहे आपले त्याच्यापासून फॉर्म लिहून घेतो, सही मारा, त्याच्यानंतर 2 पोलिस आपण पाठवून आहे उद्यासाठी, बस एवढंच आहे. नाव घेताच आले, या या तुमचीच वाट पाहणं चालू होती. देखो ये क्या बोल रहे हैं, ये बोलते हैं कि फॉर्म भरो और कुछ झगड़े वगैरह कुछ हुआ तो इसकी जवाबदारी तुम्हारी रहेंगी. मी घेतो जबाबदारी. हां द्या, कुठं मारा लागते सही? चांगल्या पद्धतीनं मोरम काढा, 2 पोलीसवाले पाठवून देतो मी उद्या संध्याकाळी. येतो शिंदे साहेब. 2 पोलीसवाले पाठवतो मी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. हे याच्यानं लिहून घ्या लागते मोरे साहेब, का याच्या मनात धाक बसली राहायचं. मग हे माहीत आहे काय, असे भांडणं गिंडणं करायचा विचार करत नाही, शांततेत कार्यक्रम करते. घेणं जरा लवकर येत जाय ना. मस्त येऊ राहिला एखाद्या भाष्यासारखा. इथं आम्ही भयाळासारखी वाट पाहू राहिलो त्याली. चल लवकर खर्रा बनव. थांब ना थोडासा, पांटेला तर उघडू दे. पांटेला उघडू दे, जरा अगरबत्ती लावू दे. अरे काय तमाशे होय हे? हा पांटेल्याचा तर टाला फोडला कोणतरी. अरे मोहन, त्या पांटेल्याचा तर टाला फोडला राजा कोणतरी. पण काय होतं रे त्याच्यात न्याजोगतं? काही तर नव्हतं वाटते. सगळं तर माल त्यानं नेला पोलीसवाल्यानं. मग काय होतं त्या पांटेल्या चोराजोगतं? अरे जवळपास माझ्या गल्ल्यातनी 10,000 रुपये होते आणि माल बी होता खाली. अरे जवळपास माझ्या गल्ल्यातनी 10,000 रुपये होते. इलायची होती, लोंग होती, सुपारी होती, सोप होती. 5-5 किलोच्या पन्न्या पडल्या होत्या त्याच्यात. 10,000च्या जवळ थो माल होता. बरं खोलून तर पाय पांटेला, माल आहे काय, पैसे आहे काय ते तर पाय. नाही तर एखादा फोडाले आला असन, कोणी दिसला, वावरात जातच राहते आपले लोक रानडुकराच्या न, तर पयाले असन, असं काही होऊ शकते. खोलून पाय पहिले मोहन पांटेला तू. काहीच माल नाही ठेवला यायनं तर. सोप, सुपारी, इलायची, लोंग सगळ्याच्या सगळं गायब केलं आणि पैशाचा गल्ला बी नेला माया. म्हणजे याचा अर्थ सगळं प्लॅनिंग करून चोरी केलेली आहे मोहन हे. तरी काही टेन्शन नको घेऊ, इथं कॅमेरा लागलेलाच आहे. कॅमेरा सगळं दिसते. तात्याला फोन कर. तात्याला म्हणा इच्छी फुटेज दाखवा म्हणा पहिले. मोहन चोर सापडते, कारण त्या पांटेल्यापाशीच कॅमेरा आहे. लोड नको घेऊ तू. काय लोड नका घेऊ म्हणून राहिले तुम्ही. 10,000 रुपये थे गायब केले, 10,000चा मालही होता. 20,000 थे चोड बसली आणि इकडे हे साहेबानं घेतलेला माल थोडलं. झालं बाबा, पुरा लेवलच लागली माई. एक काम कर तू मोहन, तुला शिंदे साहेबाला फोन का अशी घटना झाली म्हणा. हॅलो शिंदे सर. अरे राजे हो, माया पांटेला फोडला कोणतरी आणि 10,000 रुपये गल्ल्याचा सपा गेले आणि सोप, सुपारी, इलायची, लोंग 10,000 रुपयाचा माल गायब केला. तू पहिले एक अत्यंत महत्वाचं काम कर. तू पहिले सरपंच साहेबाला म्हणा का इथचा मला फुटेज दाखवा ह्या 2-3 दिवसाचा, समजला? आणि त्याच्यानंतर जो सापडन फक्त तेवढी क्लिप मला तू व्हॉट्सअपवर पाठव आणि त्याच्यानंतर तू पाहून घेतो. मग समजा सर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जर चोर नाही सापडला तर मग? अबे पहिले ते सीसीटीव्ही फुटेजचा पाय, मग मालपंचायता करतो ना. आपलं डोकं कमी लावत जाय ना. त्याच्यानंतर मग मी आहे ना. पहिले पाय तू कोण व्हायचं. मोहनचा पांटेलातला मालही चोरला म्हणते आणि गल्लाही गायब केला म्हणते. अरे कोणी नाही, ते पायनी देखणीतलाच होय कोणीतरी आणि जवळचाच होय. कोण निवराला नाही तर त्याच्या पांटेला कोण लावते हात, ते बी कॅमेरा असल्यावर. फक्त कॅमेरात तो दिसा, त्याच्यानंतर त्याचा कार्यक्रमच करतो मी. हॅलो तात्या, कुठे आहे तुम्ही? लवकरात लवकर मग पांटेला बशी या तुम्ही, लवकरात लवकर. किती रुपयानं अंदर गेलो मी देशमुख साहेब, पहा बरं तुम्ही. 40,000चा माल तो. अधिक हे पाहून घ्या 20,000चा, म्हणजे 60,000 रुपयानं या 3 दिवसात फिटलो मी. नावाची बदनामी अलग झाली आणि गावाची बदनामी अलग झाली. काय झालं रे, एवढ्या गडबडीत बोलावलं? अहो तात्या, पांटेला फोडला मायावाला. 10,000 रुपये गल्ल्याचे नेले, 10,000 रुपयाचा मालही नेला. कसा काय बे, कसा काय फोडला? अरे मला काय माहित कसा फोडला काय फोडला. इथं कॅमेरा लागला आहे, तुमच्या मोबाईलात दिसते ना, पहा बरं. शिंदे साहेबाला फोन नाही केला का रे त्या? फोन केला त्याले, फोन केला. ते म्हणून राहिले का पहिले जो कॅमेरा आहे ते चेक करून घे आणि त्याच्यात जर काही सापडलं तुले तर ते क्लिप मला व्हॉट्सअपवर टाक. त्याच्यानंतर ते आहे मग मी आहे. आणि याच्यात तर काहीच नाही दिसू राहिलं रे. याच्यात काहीच नाही दिसू राहिलं. हे पाहून घे, 2-3 दिवसाचा डाटा पाहू राहिलो, याच्यात दिसून काहीच नाही राहिलं. तरी मी अधिक वावरात गेल्यावर अधिक एकदा बारकाईनं चेक करतो. पहा बाबा, काही सापडलं तर तेवढी क्लिप शिंदे साहेबाला पाठवून देजा. डायरेक्ट 20,000चा माल चोरी नेला आणि 40,000चा गुटखा सापडला. सांगा बरं, 60,000 रुपयानं शेकली मी. हे पाय, याच्यात काहीच दिसून नाही राहिलं, काहीच हालचाल दिसून नाही राहिली. मी अधिक फुरसतीत पाहतो वावरात, जर मला काही सापडलं तर मी शिंदे साहेबाला पाठवतो. जाऊ दे आता, तू
पानं लावतील. काही मटेरियलच नाही ठेवलं तर पानं काय करता तुम्ही खाऊन? पानं तर ते सडले आता 3 दिवसापासून. आता सगळं मटेरियल आणायला लागते मला. आता जातो मी आणि सगळं मटेरियल आणतो. आता 1-1.5 घंट्यानं चालू आहे पांटेला. काय धंदे लावले रे त्या? तुला स्टॉक आणून ठेवता नाहीत का घरी? बस कानाले खडा. आता जोपर्यंत हे गुटख्याची बंदी होत नाही मी कायचा स्टॉक भरत नाही. बस चांगली शेकली माली. सध्या गाडी मोहनदाच्या पांटेल्यावर टाकू नको, नाही तर लय बेकार काम होऊन जाईल. हा, जर काही कान माहीत झालं असं तर आपल्याला तर काही झोडपल्याशिवाय राहत नाही मोहनदा. सारखं एक काम कर, पहिले इकडेच लाव गाडी. जोपर्यंत आपल्या कानावर गोष्ट येत नाही हा का कोण होईन कोण नाही, आपल्याला जर माहीत झालं का आपलं नाव आलं तर इथून डायरेक्ट 50 किलोमीटर दूरच राहू तिकडे. आणि हप्ताभर गावात काही येऊ नाही तर मग मोहनदा आपल्याला काही सोडत नाही. पण आता कुठं चालतं सध्या ते सांग. गार्डन मध्ये घे गाडी. काय पाहू राहिले हो तात्या तेव्हाचे मोबाईलात तुम्ही? अरे मोहनचा पांटेला फोडला चोराय ना, वरता आपण कॅमेरा नाही लावलाय काय, सगळं दिसते तर ते पाहू राहिलो. काहीच दिसून नाही राहिलं ना, काहीच दिसून नाही राहिलं. अरे काही दिसत नाही आणि काही पाहू नका. जेव्हा पाणी चालू होतं ना एकदम ताकदनं, तेव्हा केलेली चोरी होय ते. मला तसंच वाटू राहिलं, काहीच दिसून नाही राहिलं ना. ते लय शातीर माणसानं चोरी केलेली होय ते. बायनी देखलीतला माणूस होय तो. चलटू मामूचा कायले फोन आला? हॅलो सरपंच साहेब. हा बोला ना चलटू मामू. अरे मैं क्या बोल रहा, वो आरिफ ढोल ताशे वाला नहीं क्या, उसका नंबर भेजो बरा. त्याचा नंबर तर काही मायापाशी आहे नाही. ते 2 पोट्टे नाही का आपले सोन्यांचे त्याच्यापाशी आहे. आणि त्यालाच लावा आणि त्यालाच बोलायला लावा. कम पैशात करून देते ते बरोबर. ते त्याच्या ओळखीचे आहे. अच्छा किधर मिलेंगे वो अभी? त्याला फोन लावा, विचारा कुठं आहे तर तुम्ही. ठीक है जल्दी आना. हाँ कार्यक्रम है एकदम तामझाम बड़ा है. अधिक ढोल ताशेच नाही सांगितले तुम्ही, कायचं तामझाम मोठं करू राहिले तुम्ही. अरे हो जाता ना, वो मिल जाते ना. क्या है उसमें? येतो लवकरच येतो आज. और मसाले भात भी रखा है सबके लिए. मग तर पहिले या लागते. का रे सोन्या, आपण जर त्या कॅमेऱ्यात दिसलो तर मग कसं रे? मग काय, मग जसं होईन तसं होईन. मग नाही सांगू शकत मी. आपल्याला चेत्या एक चोरी अशी करायची आहे का त्याच्या बाद चोरी करायचं कामच नाही पडलं पाहिजे. एक चोरी अशी करायची आहे का एकदम पुरा मालामाल. मग टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण हे कसं आहे, हे छोट्या मोठ्या चोरी करून आपलं नाव खराब होऊ राहिलं. डाका टाकायला लागेल मग एखाद्या बँकेत. अरे बँकेत कुठं डाका टाकतं तू? बँकेत जर डाका टाकायला गेला तर चांगला लंबा जातं, निघतही नाही बाहेर. मग जाऊ दे ना तिकडे, चालू तर आहेच आपलं पोटा पाण्यापुरती. तात्याच्या वावरात डाके टाकणं जाऊ दे. मा विचार तोच करते, आपला छोटा मोठाच कारोबार चालू द्या. जास्त काही मोठा विचार करावा नाही काय. नाही तर मग आपलं कसं आहे, गादी चालली जाईल आणि गादीसोबत वाकाय चालली जाईल. आता कोणाचा फोन आला रे? जो मोहनदाचा जर असन तर उचलू नको फोन. इकडून इकडे गाडी घेऊ आणि लवकर गायब होऊन जाऊ. नाही नवीनच नंबर दिसू राहिला कोणाचा होय तर. बाईच्या आवाजात बोल पहिले. हॅलो, कोण बोलत आहे तुम्ही? अरे चेत्या का नंबर है ना ये? तुम्ही कोण? अरे मैं चल्टू मामू बात कर रहा है. वो अपने को आरिफ भाई के ढोल ताशे बोलने थे, इसलिए फोन किया. चेत्या का नंबर है क्या ये? अच्छा चलटू मामू आहे काय? अरे हा चेत्याचाच नंबर होय. हाँ तो आवाज काय को बाई की निकाल रहा रे? हाँ मैं कितना दचक गया था. किधर हो तुम? अरे गार्डन में हूँ ना चलटू मामू, आ जाओ इधर, कर देता ना तुम्हारा. पर हमने उसको फोन लगाए थे, वो बोल रहा था कि तारीख खाली नहीं है करके. अरे तुम आओ तो सही इधर, सब देता मैं खाली करके. आओ तुम, यही पे हूँ मैं. कोणाचा आलता रे फोन आणि कायच्यासाठी बोलावलं इथं? अरे चलटू मामू होय, ते मोहरम नाही आहे काय आज रात्री, त्याच्यासाठी होय. ते हरीबाईचे ढोलताशे बुक करून दे म्हणते. त्यानं फोन केला होता म्हणते तर तारीख खाली नाही म्हटलं म्हणते. चेत्या मी काय म्हणून राहिलो, पहिले इकडे ऐक तू. यायचं आहे वक्तातलं काम. हा मी काय म्हणतो, 600-500 जास्तच सांगतो. आपलं कमिशन निघायला पाहिजे. फुकटच्या हमाल्या करतं का इथं? अरे वा कशी गोष्ट करतो तू. मी तर कमिशन काढल्याशिवाय राहणार आहे का? मॅट आहे का तू? आले चुपचाप राह. आणि घोड्याचं विचारून पाहिजे. हा घोड्याचं कमिशन बनून जाते आपली वाली. घोडे बी पाहिजे ना मोहरममध्ये. तू शांत तर राह 2 मिनिटं. आओ इधर चलटू मामू, आओ इधर खान काका. अरे कैसा है, हमने उसको फोन लगाए थे, वो बोल रहा था कि आदमी भी खाली नहीं है और तारीख तो तुमको मालूम है बोले कैसे है, तो इसलिए वो नहीं बोल रहा. हमने बोला 1000-2000 ज़्यादा ले, तभी भी वो नहीं बोल रहा. तो चाचा ने तुम्हारा नंबर बताया. हाँ और तुम्हारा नाम बताया कि तुम काम कर दे सकते. मैं क्या बोल रहा, हम खुशी से तुम्हारे को 500 रुपये खर्चे पानी को देते. तुम आरिफ भाई के ढोल ताशे के लिए जुगाड़ लगाओ. अभी अपन एक फोन लगा के देखते. क्या बोल रहा मैं, होता क्या तो कुछ. क्योंकि 1000-2000 ज्यादा मिलने के बाद भी नहीं बोल रहे हो तो फिर तारीख एकदम फुल होंगी उनके लिए. तुम्हारा भी चुकाना हो, तुम्हारा नहीं चुकेगा इसमें. वक्त में कैसा मिलता, वक्त में नहीं मिलता ना.
तुमने पहले हमारे को बोल दिया होता तो अभी तक के तो एक नंबर कड़ंग कड़ंग बजाने वाले एकदम कड़ंग लाता था, कड़ंग। ऐसे नहीं ये लो, ऐसे बूढ़े बाड़े नहीं, पूरे जवान पोट्टे मांगता था। अभी फोन कर और बोल उसको। बोल रहे चेत्या, किधर चालू है ऑर्डर और कहाँ लिया? ऑर्डर बोले तो तेरा गांव छोड़ के बाकी सब इधर का ऑर्डर है मेरे को। मोहरम का है ना दिन, कैसे बात कर रहा तू? मोहरम की तारीख है, खाली रहेगा क्या इंसान? तेरे गांव वाले का मेरे को अभी आ रहा फोन, अभी समझो सुबह 8:30 बजे। ऐसा वक्त में चलता क्या यार कुछ भी? मैं क्या बोल रहा, अपने गाँव दड़ी का काम है, तुम्हारे को भी मालूम है। हाँ वो कर दो उतना, अपना गाँव का काम है ना। कैसी बोल रहे तुम? अरे मेरे पास ढोल वगैरह सब है, तुम बजा दे के फिर बोलो। सल्ल्या शाहरुख है, तुम दोनों 4-5 जन ले लो, बजाओ तुम। क्या हो रहा, तुमको मैं 100 ज़्यादा भी देता लगे तो। अरे हमारे को नहीं जमता ना वो बजाना। अरे हमारे को अगर जमता था तो तुम्हारा काम भी नहीं गिरने देते थे, फिर हमारा ही ढोल ताशे का दुकान खोल लेते थे हम। अरे आदमी नहीं ना मेरे पास, ढोल बहुत है, आदमी नहीं है, फिर क्या करूँ बोल। और तुम्हारा कैसा रहता, तुम्हारे को ना जवान लौंडे कहाँ से लाऊं मैं? मेरे पास है अभी 70-75 उम्र के, वो चलती नहीं तुम्हारे को। तुमको तुम्हारा कैसा हो ना, तुम्हारे नाचने वाले खतरनाक लोग हैं ना, शेर नाचते ना वो ज़्यादा। तुमको सब मालूम है, इसलिए मैंने तुम्हारे को ही फोन किया। हाँ करके दो उनका, लगे तो क्या है तो 1000-2000 ज़्यादा दे रहे ना वो। मेरे को अभी 6 ऑर्डर है, 6 ऑर्डर पे भी मैंने सब आदमी भेज दिए। मेरे पास कुछ भी आदमी नहीं है। और तेरे को बोल रहा ना कि 70-75 के उम्र के आदमी है मेरे पास ढोल बजाने के वास्ते। फिर बोल अभी क्या बोल रहा तू? 2 मिनट, हाँ 2 मिनट। मैं क्या बोल रहा, अरे भाई पहले मेरी बात सुनो तुम। हाँ पहले शांति मिलो, जो भी बोलेंगे उसके तुमने 1000-1500 ज़्यादा ही बोलना, हमारा भी कमीशन निकालने को है ना उसमें। हाँ और बजाने के वास्ते लाओ ना तुम। अभी नहीं है तुम्हारे पास आदमी तो ला लो ना बुड्ढे, क्या हो रहा, बजाने को हो ना सिर्फ उन्होंने। अरे वो पार्टी बहुत खतरनाक है ना, अगर बजाया नहीं अच्छा तो फिर पैसे भी नहीं देते, वो लटका देते पैसे को। मैं करता जुगाड़ पानी लगाता, मैं पैसे पहले ही ले लेता इनसे, तुम ला लो, मैं बोलता उनको। क्योंकि उनके पास भी अभी कैसा ऑप्शन नहीं है ना दूसरा, कोई मिल ही नहीं रहा। बर ठीक है, देखता मैं। हाँ लगाता मैं तेरे को 5 मिनट में फ़ोन, और तू पैसे पूरे ही ले ले उनसे। और तो 1000-2000 ज़्यादा ही बोल दे। तुम्हारे को कितने होना पैसे? मेरे को लगेंगे 6000, बस मैं 7500 बोल देता है, 7000 तक के आ ही जाते हैं। चलटू मामू वो बोल रहे 7500 रुपये, और लाता बोलते बजाने के वास्ते। अभी उसने मेरी बात पे बात रखी, देखो अभी तुम्हारा क्या है तो विचार फिर। और पैसे पूरे के पूरे पहले ही बोल रहा हो। क्या करते फिर, अपने पास तो कोई है ही नहीं। हाँ मोहरम क्या खाली खाली रन देते क्या? बजाने के लिए तो कुछ ना कुछ होना, अपनी गलती हो गई ना उसमें। ठीक है फिर हाँ बोल देते, नहीं क्या? और ठीक है फिर हाँ बोल दे उसको फ़ोन करके। और अभी आज ही होना बोलना, कल नहीं होना, मोहरम आज का ही है। हाँ लाता ना वो, आज ही लाता। घोड़े होना क्या, एकदम सस्ते भाव में लाता घोड़े। नहीं घोड़े तो लाए रे हमने, घोड़े ला लिए। ठीक है फिर। अरे नाचो ना हो सरपंच साहब, नाचो ना, क्यों ऐसे कर रहे हैं? नाच रहे मोहन, आ इधर बाहर आ। तुम नाचो ना हो खान साहब और चलटू मामू, तुम क्यों नहीं नच रहे? हमको तुम्हारे जैसा बारीक नहीं नाचने आता ना, इसलिए। शेर नाचो, शेर शेर नाचो सरपंच साहब। अरे नहीं नहीं, शेर नहीं जमता अपनी को, ये ऐसा ही अपना। अरे खान काका घोडा उडवा ना एकदा, नाचवा ना घोड्याले. नाही हो खान साहेब, असं काही करू नका. फालतू एखाद्याच्या अंगा गिंगावर गेला